अजित पवार आणि सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे बडे नेते, माजी जलसंपदा मंत्री, सिंचन घोटाळ्याप्रकरणी या दोघांचीही एसीबीनं तब्बल 5 तास चौकशी केली। एखाद्या घोटाळ्याप्रकरणी चौकशीला सामोरं जावं लागण्याची वेळ या निमित्तानं प्रथमच पवार घराण्यातल्या अजितदादांवर आली आहे। त्यातच आता कोंढाणा सिंचन प्रकल्पावरून भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी पवार तटकरेंवर आणखी गंभीर आरोप केलेत। अजित पवार आणि सुनील तटकरेंनी 308 बोगस कंपन्या स्थापन केल्या। एफए कन्स्ट्रक्शन्स कंपनीनं युनियन बँकेतून 800 कोटी रुपयांची रोख रक्कम काढली। रिझर्व्ह बँकेचे नियम डावलून ही रक्कम काढण्यात आली। या रकमेचा वापर लाच देण्यासाठी झाल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय। त्यांनी या प्रकरणी रिझर्व्ह बँकेकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे। हे जे 800 कोटी रुपये विड्रॉ झाले त्या युनियन बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। हे जे पैसे डिपॉझिट झाले हे भ्रष्टाचाराचे पैसे आहेत। या सगळ्या कंपन्यांची सिरियस फ्रॉड ऑफिस तर्फे चौकशी आणि अजित पवार आणि सुनील तटकरे ती अटक झालीच पाहिजे। सोमय्यांच्या या आरोपावर तटकरेंनी अधिक बोलणं टाळलंय। एसीबी चौकशीतून सत्य बाहेर येईल असं त्यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे पवार आणि तटकरे एसीबी चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे संकेत जलसंपदा मंत्र्यांनी दिले आहेत। सुनील तटकरे त्या ठिकाणी होते। काल अजितदादांची 6 तास चौकशी त्या ठिकाणी झाली। मला वाटतं यातून जे असेल, ज्याची चूक असेल, कारण आता अधिकारी आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, हे जेलमध्ये गेलेले आहेत आणि आता पदाधिकारी जे तत्कालीन मंत्री होते त्यांची चौकशी या ठिकाणी सुरू आहे। यातून आता जो निष्कर्ष निघेल त्यातून जी कारवाई व्हायची कायद्यानुसार ती या ठिकाणी होईल। एसीबीची चौकशी सुरू असतानाच भाजपनं आरोपांचा हा बार उडवून दिल्यामुळे राष्ट्रवादीची चांगलीच कोंडी झाली। मात्र आरोप प्रत्यारोपांच्या या गदारोळात सिंचन घोटाळ्याचं पाणी नेमकं कुठं मुरतंय हे बाहेर येईल का? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।